कागल हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील रेमंड लक्झरी कॉटन लिमिटेड कंपनीत 2015 साली युनियन आणि कंपनी व्यवस्थापनाच्या सहमतीनं कायमस्वरूपी कामगार भरण्यात आले होते। कायद्याप्रमाणे कंपनीनं या कर्मचाऱ्यांना 2017 साली सेवेत कायम केल्याचं पत्र देणं गरजेचं होतं। मात्र आज अखेर कंपनीनं कोणताही निर्णय घेतलेला नाही, तसंच या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही वाढ केलेली नाही। त्यामुळे कामगारांसह त्यांच्या कुटुंबियांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झालाय। सहाय्यक कामगार आयुक्त, कंपनी व्यवस्थापन आणि कामगारांच्या बैठकीत कोणताही सकारात्मक निर्णय झाला नसल्यानं 94 कामगारांनी 25 जूनपासून कंपनीसमोर कुटुंबियांसह आमरण उपोषण सुरू केलं होतं। त्यानंतर कंपनी प्रशासनानं दडपशाहीचा अवलंब करत 94 मधील 67 कामगारांना बेकायदेशीररित्या कमी केलं। दिनांक 3 ते 6 ऑगस्ट दरम्यान मंत्रालयात कामगार मंत्री सुरेश खाडे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, कामगार प्रधान सचिव, कामगार आयुक्त, कंपनी व्यवस्थापन आणि कामगारांचे शिष्टमंडळ यांच्यात बैठक झाली। मात्र या बैठकीत कोणताही सकारात्मक निर्णय झाला नाही। त्यामुळे कंपनीतील 94 कर्मचाऱ्यांनी 50 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू केलंय। या उपोषणाची कंपनी व्यवस्थापनानं दखल न घेतल्यानं कामगारांनी आता 15 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय। आम्ही रेमंडचे कर्मचारी गेले 10 वर्ष कंपनीमध्ये कार्यरत आहोत। 2017 साली कंपनीने आम्हाला परमनंट करणे गरजेचे होते, पण कंपनीने वेळोवेळी टाळाटाळ केली। म्हणून आम्ही 94 कामगार कायमस्वरूपी करण्याच्या मागणीसाठी 25 जूनपासून आज तागायत 50 दिवस उपोषणाला बसलो आहोत। वेळोवेळी आम्ही माननीय पालकमंत्री, माननीय कामगार मंत्री व कंपनी प्रशासन यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये कोणताही सकारात्मक निर्णय झाला नाही। त्यामुळे आम्ही 94 कामगार 14 ऑगस्टपर्यंत निर्णय नाही लागल्यास 15 ऑगस्ट रोजी सर्व कामगार जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे आत्मदहन करणार आहोत। याला सर्वस्वी जबाबदार कंपनी मालक व कंपनी प्रशासन राहील।